हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज चाललं आहे आपलं फरशीला चोळ घालायचं आहे. निवळा घेतला तिथं बादलीमध्ये. अश्विनी गेली पुढं फरशी लावायला. चला आता जाऊ फरशीला चोळ घालून झाल्यावर फरशी लावायला लागेल. शेतावर आले, अश्विनीने घेतली फरशी लावायला. किती झाले ग लावून? पहिली सरी पहिला बेड चालू आहे. तिचं चालू पहिला बेड. पाण्याची बाटली ठेव पुढं, जर घेऊन जाय. एक झाले, दुसरा झाले. हवा पण जाम सुटली. पाण्याची बाटली कुठं ठेव? इथं ठेव का? मला खाली थोडं झालं जायचं. इथं खाली जे आपली हे नवीन फरशी फरशी इथं समोर खाली दिसती फरशी. इथं थोडं घालायचं. इथं ड्रम पासून ड्रम पण बरोबर. उन्हाळ्यामध्ये बरेच फरशीचे हे हवेमुळं फुलं सगळे गळून जातात फरशीचे. तसंही निवळी सोडल्या होईन तेवढं होईल. जाऊ का मी खाली? हा, पाण्याची बाटली सावलीत नाही, इथं खाली ठेवायचं. इथं गरम होत आहे. चला आपण आता निवळी सोडून घेऊ फरशीला. इथं ड्रम आहे आपला, ड्रम मधून सोडायचं. आपण निवळ्या आणल्या तेवढ्या आधी भिजत घालायचे. भिजत घालून झाल्या का खाली फरशी जाऊन पाहिजे. राहू दे ना, तू काही भरून ठेवता येईल ना. दगडाला ठेवा देत. सगळे एकाच डोसला तरी सांगितल्यात का? शेवटचा पाहुणा आता जेवढी उन्हानं हवे म्हणून फुलं साबुदाणा आहे. भिजत टाकला असता खिचडी तरी केली असती ना. करायची ना. तुम्ही कुठं सांगितलं का मी साबुदाणा आणलाय म्हणून? आधीच रील झाले. साबुदाणा 10-15 मिनिटं आपण आधी निवळी भिजायला अशी घालून ठेवू. मिश्रण एकत्र झालं मग सोडायचं फरशीला. फरशी जाऊन पाहू. ती दंडम काठी होती ती कुठं टाकली? काय नाही, विरघळून मारा ना तेवढं ना सोडली. खाली फरशी मध्ये नळ्याचे करायला आलो होतो, पण आपल्या डीपीचा फ्यूज गेलाय. उन्हाळ्यामध्ये आमचं एवढंच राहतंय, पाणी भरणं कमी, फ्यूज टाकणं जास्त आहे. चला आता फ्यूज टाकायला जातो आधी. हो काय काकडा खायचं काय घेऊन या? हा मीठ मिरची इकडं फरशी लावायची दिली सोडून. माझ्या मागं चालली काकडा खायला. चला फ्यूज टाकून घेतोय आता. वरती डीपी वरती आलं आपण. हा मधला फ्यूज गेलाय. आधी फ्यूज टाकायच्या आधी लिंक काढायला लागते ना आपल्याला वरची. चला आता लिंक काढून घेते.
हा फ्यूज टाकून झाले. आता खाली जाऊन पाहू मोटर चालू झाली का नाही. मोटर चालू झाली आपली. लिकेज पण नाही आहे कुठं. चला आता वरती जाऊन निवडी सोडून घेऊ. आपल्या फरशीमध्ये एक पक्षी कोणता आहे काय पाहिला नाही, उडून गेलाय. त्याने अंडे घातले. अंडे दिसतात का? हे अंडे घातले. पक्षी गेलाय उडून. नाही आहे. कोण लावत आहे तुला? अंडे घातले तर आपल्या फरशीमध्ये. हे तर पक्षी उडून गेला. मला माहीत नव्हता. आवाज आला भुरक्यानं उडाला. चला आपण निवडी घालून घेऊ आता फरशीला. आपले फरशीचे बेड काय पूर्णपणे वल्ले झाले नाही. जरा अर्धे वल्ले होईपर्यंत 1-2 तास आधी बेड वल्ले करून घेतो. नंतर फरशी सोडितो. सॉरी, तो नंतर निवडी सोडितो. तोपर्यंत आपण फरशी लावून घेऊ. फरशी लावून घेतोय आता. अश्विनी तू काय एक साईड आहे का? मला एक साईड. चला घेतोय फरशी लावून आता. अश्विनीला दिले दादा 2-3 बेड राहिले त्याचे फरशी लावायचे. मी चालले आता फरशीला निवडी सोडायला. निवडी सोडून दिली आता मी. फरशीला चोळ घालून झालंय. नाळ्या मोकळ्या करून द्यायचे. जरा नीट जास्त आहे त्याच्यामुळे जरा साऱ्यांमधून पाणी सोडून द्यायचे. नाळ्या मोकळ्या करून दिल्यात आता सगळे. तो आम्ही आले आंघोळ करायला. काय म्हणता? नाही 5 वाजता जाईल ना, तोवर जातील फुल भरून. पप्पा आले. पप्पांना सांगितलं जरा फुल करा प्रेशर म्हणून. भरल्या पाहिजे 5 वाजेपर्यंत. नळ्या मोकळ्या केल्या तर आता काही नळ्यांना कमी पाणी येऊ राहिले. अश्विनीची काय फरशी लावणे झाली. एक बेड ठेवलाय मला लावण्यासाठी. तिचं झालं आता नेंदायचं काम. एक बेडला लावली गावार. चला आता एक फरशीचा बेड लावून घेते आता. फरशी आणि गावार लावून झाली. आता चाललंय घरी. काय म्हणते? काय द्यायचंय? करते तिचा चाललंय मैत्रिणीचा फोन. आता ती येईल का येते. काय घ्यायचंय? मोबाईल काय घेऊ मी? त्यांना म्हटलं खुर्प्या घ्या तुम्ही हातामध्ये. घरी पोहोचलो मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.